आज इतके वर्ष मी कार्यक्रम करते. बघितला होतास का रे माझा कधी कार्यक्रम? आज आई चुकेल कशी ह्याच्यासाठी तरी बघितलास की नाही? वाह! तसा हसला, खायला काही मिळेल का? म्हटलं बघते आधी, मॅसॅच्युसेट्सचं खूप दुःख आहे. त्यातनं बाहेर आले तर देते तुला काहीतरी खायला. 2.5 वर्ष लिहित होते. कौरव, पांडव ही सगळी माणसं माझ्या घरी यायची. वो कृष्ण आकर चले गए आप कहाँ थे? असं म्हणजे माझ्याशी भांडत माझ्या वॉचमनने मला विचारलेलं आहे. तुम्हाला पंजाबी शैलीत बोलणारी द्रौपदी चालते, पण आमची मराठी शैलीत बोलणारी द्रौपदी तुम्हाला का नाही चालत? आपली कुणाला तरी आठवण होते आणि आपल्याकडनं कुणीतरी काहीतरी नवीन करून घेतं. यातला आनंद काही वेगळाच आहे. सुसंवादिनी सुमंगला तू. नमस्कार रसिक हो. फॉर्च्यून एंटरटेनमेंट प्रस्तुत सुसंवादिनी विशेष सहाय्य संगीत ज्ञानानंद संस्था याच्या श्रीमती संगीता आमलाडी यांनी त्यांचे संगीतप्रेमी सुपुत्र श्री ज्ञानेश यांच्या स्मरणार्थ पॉवर्ड बाय जाई काजळ आयुर्वेदिक अंजन, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ऑइल, इग्नाइट पॅशन, प्रोपेल द कोअर आणि डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. या सगळ्या प्रायोजकांच्या वतीने पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मंगलाताई, तुमचं स्वागत करते. आणि अतिशय सुंदर अशा या गप्पा सुरू आहेत. इतक्या छान वातावरणात आपल्या या गप्पा सुरू आहेत. आणि या गप्पा पुढे नेण्याआधी मला वाटतं की अगदी पहिल्या भागात ज्या तुमच्या 11व्या पैलूचा मी उल्लेख केला आणि तो पैलू होता सुगृहिणी पदाचा किंवा सुगरण असण्याचा. तर हे सगळं तुम्ही सांभाळताय, कार्यक्रम करताय, देश-विदेशातले दौरे करताय, लिखाण करताय. हे सगळं चालू असताना घर हे काही सुटलेलं नाही. त्यामुळे घर, संसार, घरातली माणसं, जबाबदाऱ्या, मुलं, बाळं, सण समारंभ, नातेवाईक हे सगळं आनंदाने करत करत तुम्ही आजवरचा हा जो सगळा प्रवास आहे तो केलेला आहे. आणि आज ज्या मुली कुठल्याही करिअरमध्ये असतील त्यांच्यासाठी मला वाटतं की हे सांगणं आणि हे ऐकणं फार महत्वाचं आहे की इतक्या वरच्या पदाला असून एका प्रसिद्धी वलय असलेल्या या क्षेत्रात वावरताना तुम्ही हा सुद्धा जो महत्वाचा भाग आहे तो तितक्याच निगुतीने जपलेला आहे. पण अर्थातच हे सगळं सोपं नसणार, कारण हे क्षेत्र नाही, नसतंच. प्रचंड टाइम डिमांडिंग असं क्षेत्र आहे. त्यामुळे हे सगळं मग हे व्यवस्थापन तुम्ही कसं केलं? व्यवस्थापन करताना खूप गोंधळ उडाले. अ, ज्या घरात आपण येतो हं. त्या घराचे स्वतःचे काही नियम असतात, संस्कार असतात. हं. त्या घरातली माणसं एका पद्धतीनं विचार करणारी असतात हं. आणि तो चूक नसतो. त्यामुळे तुमच्या आईनं तुमच्यावर केलेले संस्कार आणि तुम्ही ज्या घरात जाताय त्यात तुम्ही आईचे संस्कार घेऊन जाता. त्यामुळे हा सगळा तसा भावनिक गोंधळ असणारा काळ असतो. हं. माझा प्रेमविवाह आहे. त्यामुळे खरं तर माझ्या सासरच्यांना ते लग्न मान्य नव्हतं. आईलाही फारसं मान्य नव्हतं. पण तिच्या पुढे काही इलाज नाही राहिला असं मला वाटतं. कारण मी हे लग्न करणार आहे असं जाहीर केलं. आज मी या सगळ्या प्रकाराकडे गमतीनं बघू शकते, कारण इतकी वर्ष उलटलेली आहेत. पण माझ्या सासूबाईंनी अक्षरशः आपल्या मुलाला धमकी दिली होती की तू जर या मुलीशी लग्न केलंस तर मी नक्की जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. बापरे, बर. मागची विहीर जवळच आहे अशी धमकी दिलेली होती. तसं काही त्यांनी केलं नाही. आणि मी त्या घरात आल्यानंतर 1.5-2 महिन्यांनी मी त्यांच्या 9वारी साड्या 5वारी साड्या करून वापरायला सुरुवात केलेली होती. म्हणजे इतके आम्ही जवळ आलेलो होतो. त्या खऱ्या हाडाच्या शिक्षिका. त्यांचे स्वतःचे घर चालवण्याचे नियम आणि या घरामध्ये सगळ्याच सुगरणी. पण मीही एका सुगरण स्त्रीचीच कोंड्याचा मांडा करणाऱ्या अशा सुगरणीची मुलगी होते. त्यामुळे आपण म्हणतो ना नितांत गरिबी असते. मला तो शब्द का वापरावासा वाटला की त्या गरिबीला काही पर्याय नसते. त्यावेळेला तो आमच्या बालपणी मिलो मिळायचा, जे तांबडी ज्वारी. ती खूप धुवून पाखडून वाळवून नंतर तिचं पीठ करून आणायला लागायचं. मिलोची ज्वारीची भाकरी आणि त्याच्याबरोबर आईनं केलेली अशी चटणी किंवा एखादी सुंदर स्वादिष्ट भाजी, पालेभाजी, ही अक्षरशः म्हणजे पंचपक्वान्नांना लाजवेल अशी असायची. आणि या घरातही मी तोच सुगरणपणा बघितला. दोन्ही नणदा अत्यंत सुगरण आणि तशाच माझ्या सासूबाई.
त्यामुळे आपल्याला कमी पडता येणार नाही हे मला कळलं. माझ्या एकंदरीतच व्यवसायाची त्यांना जाणीव होती. परंतु लग्नानंतर स्त्री, पत्नी, सून या भूमिका निभावत असतानाच आई पण होते. तशी लवकरच ते आई पण माझ्या वाट्याला आलं. आणि मग तो जो नंतरचा काळ असतो ना स्त्रीचा, तो संपूर्णपणे ती आणि तिचं बाळ असाच असतो. आणि तो मी अतिशय सुंदरपणे अनुभवला. पण त्याच काळामध्ये मला दूरदर्शनचे कार्यक्रम माझे अतिशय वेगानं म्हणतो तसे सुरू झाले. कथाकथनाचे तर मी तुला म्हटलंच, की त्यावेळेला अधूनमधून कथाकथनाची निमंत्रणं यायची. आणि त्यावेळेला त्या छोट्याशा मुलाला कुठं ठेवायचं, त्याला कोण सांभाळणं, हा प्रश्न येत होता. मग कधीतरी माझ्या सासूबाई, कधी नणंदबाई, कधी माझी बहीण, कधी माझा भाऊ, कधी सुट्टी घेऊन नवरा. आणि मैत्र जीवाचे हे फार महत्वाचं असतं. म्हणजे त्याबरोबर तुम्हाला जीवाभावाच्या ज्या मैत्रिणी असतात त्या, अशा सगळ्यांनी मिळून माझी करिअर घडवली, एवढंच मी तुला सांगेन. अतिशय दमछाक करणारा, मानसिक दमवणूक करणारा तो काळ होता. सतत आई म्हणून मुलाची काळजी, त्याला आपण कुठेतरी सोडलंय, म्हणजे कुठेतरी म्हणजे रानात वनात नव्हे, पण आपल्याच माणसांकडे जरी सोडलेलं असलं तरी वृद्ध होत चाललेली आपली माणसं आपल्याला दिसत असतात. आपली आई, आपली सासू, त्यांच्याच्यानी हे दांडगट पोर सांभाळेल का? कामाला किंवा त्याला सांभाळायला बाई मिळत नाही इथपासून किती प्रश्न असतात. आणि पुन्हा आपण कसं असतं की त्या एका अघोषित स्पर्धेमध्ये असतो. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळीकडे पहिला नंबर मिळवायचा असतो. म्हणजे पत्नी म्हणूनही तुमची कर्तव्य अगदीच चोख पार पाडायची आहेत. आई म्हणून तर काय बेस्टच, म्हणजे त्याच्यात दुसरा नंबर वगैरे नसतोच आपल्याकडे. बरं, सून म्हणून सुद्धा प्रत्येक सणासमारंभाला हजर राहायला पाहिजे. आता माझं 77 साली झालेलं लग्न आहे. तर त्यावेळेला मंगळागौर वगैरे हे सगळे विधी म्हणून बघितले जायचे. बरोबर. उपचार म्हणून त्याच्याकडे बघणं किंवा समारंभ म्हणून बघणं अशी पद्धत नव्हती. त्याच्यामुळे ते सुगड पुजणं संक्रांतीची किंवा मंगळागौरीला सुनेनं हजर राहणं. आणि सून कुठे, तर आकाशवाणीमध्ये ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह. कशी हजर राहणार ती तिचं काम सोडून? किंवा आकाशवाणीचे कार्यक्रम एक वेळ मी नाही म्हणेन, पण आकाशवाणीतली माझी नोकरी ती मी कशी नाही म्हणू? अशा सगळी, ज्याला आपण हिंदीमध्ये कश्मकश म्हणतो, ती जी उलघाल असते ती स्थिती मी अनुभवली. पण त्यातनं मी केवळ मनाच्या बळकटीवरच पार आले. कधी कधी आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला सुद्धा समजावून सांगायला लागतं की बाबा, माझा सगळा आनंद ह्या दोन्ही दरडींवरनं चालण्यामध्येच आहे. म्हणजे मला घरातही अन्याय कोणावर करायचा नाहीये म्हणण्यापेक्षा मला घरातही हे सगळं सामर्थ्यानं करायचंय. पण त्याच्याबरोबर मी म्हणून एक स्वतंत्र अस्तित्व आहे, त्याला मला फुलवायचंय. माझ्या आईनं मला इथपर्यंत या कलेच्या क्षेत्रात आणलेलं आहे, तर तिचीच पाठराखण करत मी पुढे जाते. हे मला निक्षून सांगावं लागलं. मला कोणी विरोध करत होतं असं नाही, पण त्यांनी मला अधिक समजून घ्यावं म्हणून मी हे सगळं केलं. आणि मग एका क्षणी असं काही माझ्यासमोर संकट उभं राहिलं की आता नोकरी करायला जाताच येणार नाही, कारण माझ्या मुलाला पायोजेनिक मॅनेंजायटिस ज्याला म्हणतो, तर तो थोडासा असा त्याचा प्रादुर्भाव झाला. आणि मग 21 दिवस दवाखान्यात, अमकं तमकं, हे सगळे काय म्हणतो आपण, नियतीचे फेरे, त्याच्यातनं मला जावं लागलं. आणि एका क्षणी मी निर्णय घेतला की नाही, आता नोकरी नाही, आता फ्रीलान्सिंगच करीन मी. आणि ज्या वेळेला मुलगा सुदृढ होईल, स्वतःच काही करण्यासारखं होईल, त्यावेळेला मी करीन. इथं मी माझ्या या सगळ्याचा त्याग केला. पण तोच तो काळ होता की मुलाला मी सांभाळत असतानाच कधी विनय आपटे, कधी आणखी कोणीतरी कार्यक्रमासाठी बोलावणं, कधी कुठलं तरी बोलावणं यायचं, कधी बपू फोन करायचे. त्यावेळेला माझ्या घरात फोनही नव्हता, दुसरीकडे कुठेतरी फोन असायचे. आणि मी कितीही ठरवलं तरी हे जे माझं मुक्त छंदात्मक जीवन होतं ते चालू राहिलं. आणि मग या सगळ्यांची मदत असायची. मग त्या मदतीमध्ये एखादी अशी आठी सुद्धा कपाळावर असायची. काय हे 6 वाजता सांगितलं, बाई 9 वाजता येतेय. आपल्याला माहितीये आपल्या क्षेत्रामध्ये कसा वेळ होतो. पण त्यावेळेला त्या आठीला आठीनं उत्तर न देता हसून काही झालंच नाही अशी क्षमा याचना करण्याचं सुद्धा कौशल्य मला वाटतं परिस्थिती बाईला देते. असं करत करत माझा प्रवास झाला.
आणि आज मी त्रयस्थाच्या नजरेनं जीवनाकडे बघते, तेव्हा मला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आठवतात. म्हणजे माझ्या एकपात्री कार्यक्रमाला आपल्याला पायाला चालायला त्रास होतो, तरी सुद्धा 100 कार्यक्रमांना हजर राहणाऱ्या माझ्या सासूबाई. बर तू ते मेजवानी परिपूर्ण किचनमध्ये दाखवतीस ना, ते शेंगांचं भरीत आपल्याला करायचंय ना घरी. ते किंवा मस्त ते होतं मंगलाताई. मी त्याच दिवशी तुमच्याकडे खाल्लं. आणि ते अतिशय अतिशय अप्रतिम पौष्टिक चव. आहे. हो, येस. ते करायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही मेजवानी परिपूर्णचा उल्लेख तुम्ही या निमित्ताने केला. तर जर मी थोडीशी लक्षात ठेवते पुढे तो गेले, प्रश्न. थोडीशी पुढे हां. गेले, पण त्या मेजवानीतले पदार्थ अतिशय उत्सुकतेने बघणाऱ्या माझ्या सासूबाई. म्हणजे मागे विहीर आहे असं म्हणणारे सासूबाईंची साडी घेण्या इतका त्यांच्यावर प्रेमाचा अधिकार निर्माण झाला. यात काय फक्त मीच आहे का? नाही. त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. म्हणजे आपला नातू आपल्याच घरी जन्मावा, वाढावा अशी त्या माऊलीनं खरं तर जिद्द धरली, हट्ट केला. मीही त्याला बळी पडले. पण त्याच्याबरोबरच आपल्या मुलीला जसं 1 महिना खाटेवरनं उतरू देणार नाही, बाजेवरनं उतरू देणार नाही आई, तितक्याच मायेनं त्यांनी माझं केलं. मला एक छान सवय लागलेली आहे आणि ती मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत ठेवणार आहे, की सगळं चांगलं तेच बघत राहायचं. कोणी भाबडं म्हटलं तरी चालेल, बावळट म्हटलं तरी चालेल, कवी राज्यातच या बाईंचा वावर आहे असं म्हटलं तरी चालेल मला. पण मला ते म्हणजे जे काही मला पडद्याआड टाकायचंय, ते मी पडद्याआडच टाकते. ते माझ्याबरोबर मी घेऊन जात नाही. आणि त्यामुळे मला त्या सगळ्या वादविवादातलं, संघर्षाच्या काळातलं फक्त चांगलं आज आठवतं. वाह! म्हणजे इथे मला ना डॉक्टर आनंद नाडकर्णी आहेत ना, त्यांच्या 4 ओळी आठवतात. जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाय्या. जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय. माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया. किती सुंदर मागणं त्यांनी मागितलंय, की आपल्या आयुष्यातल्या कुठल्याही घटनेकडे बघण्याची दृष्टी आणि प्रत्येक प्रसंगातून निभावून देण्याची ताकद हीच शेवटी आपल्याला पुढे-पुढे जायला भाग पाडत असते. अप्रतिम कविता आहे ही आनंदची. इतकी सुंदर कविता आहे. ती स्त्रीला खरं तर एका अर्थानं जगायला शिकवते. आपण एका भागामध्ये कुसुमाग्रजांची कविता घेतली होती. ती नेमकं याच वळणावर तिला निर्धारानं जगताना कसं जगावं हे सांगणारी होती. बरोबर. त्या काळामध्ये मी कथाकथनाचे कार्यक्रम खूप करत होते आणि मग मुलाला बापूंकडनं तुम्ही कुठल्या कथा हो. सांगायचात? मुलासाठी एक वेगळीच कथा होती. ती कथा गाडी होती. म्हणजे त्याच्यामध्ये मी एक काल्पनिक असं एक व्यक्तिरेखा उभी केली होती. चिंटू. आणि मुलाकडनं जे हवंय, ते सगळं चिंटू आईनं न सांगता करायचं. बरोबर. आणि मग माझ्या मुलाला चिंटू हा मित्र इतका आवडलेला होता, की "आज मग काय केलं चिंटूनी?" असं तो विचारायचा. आणि त्याप्रमाणे मग चिंटूची कथा पुढे जायची. तर अगदी फ्रीलान्स स्टोरी होती ती. मला वाटतं प्रत्येक आईकडे ती माझ्या कहाणी गोष्टीत असते. राजू आणि बंटी असायचे. तो राजू हो कायम का? चांगला मग असायचा आणि आमच्याकडे बंटी कायम बंटी खोडकर असायचा. आमच्याकडे बंटी. म्हणून बंटीचा मित्र चिंटू होता. आणि मग चिंटूची एक छोटी मैत्रीण पण होती. तिला अशा 2 शेपटीसारख्या वेण्या होत्या तिच्या. तर तो म्हणायचा, "कुठे? माझ्या तर सगळ्या मैत्रिणींचे केस कापलेले होते." म्हटलं, "नाही, पण हा चिंटू आहे ना, तो जिथं राहतो तिथं एक आहे तशी ती. तिच्याकडे वेण्या आहेत तशा 2 त्या." तर त्याच्यामुळे ते सगळं व्यक्तिचित्र उभं करायचं आणि त्यात त्यांनी निजून जायचं. हा एक आईपणातला सुरेख भाग होता. पण माझ्या खोड्या काढल्यात? सगळ्यांनी अगदी प्रचंड. 1.5 वर्षाच्या मुलांनी मला शेजारणीबरोबर गप्पा मारत असताना माझ्या दारातनं धक्का कसा काय देऊ शकला? मला आजही पडलेला प्रश्न आहे. बहुधा मी तुझ्या सारखीच अशी असणार ती. त्यामुळे आणि बेसावध. आणि त्यावेळेला स्वयंपाकघरामध्ये स्टोव्हवर हे होता, कुकर होता. गॅस संपलेला होता. आणि माझ्या जिवाचा थरकाप उडाला, की आता या क्षणी यानं दार बंद केलंय, कसं होणार? पण माझ्या समोर राहणारे एक सरदारजी कुटुंब आहे. तर ते काय म्हणूया स्टंटची कामं करायचे, स्टंटमनची कामं करायचे. म्हणजे कितने आदमी थे, 3 सरकार. ते पहाडावर 3 बसलेले असतात ना, त्यातले अगदी एक्स्ट्रीम लेफ्ट ज्याला म्हणतो, अगदी डाव्या बाजूचे, ते आमच्या समोर राहायचे.
बर. तर त्याच्यामुळे त्यांनी वेळच घालवला नाही. ते सर, 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 सर चढले दुसऱ्या मजल्यापर्यंत. बापरे! त्यांनी आतून ती कडी उघडली आणि माझा मुलगा आराम खुर्चीवर बसलेला होता शांतपणे आणि तो स्वयंपाकघराकडे फिरकलेला नव्हता. हं. तोपर्यंत अनंत मरणे जगावी कशी ते मी शिकले. आणि तुमच्या कार्यक्रमांमध्ये रस घेतला का त्याने कधी? नाही, रस नाही घेतला. पण माझी यथेच्छ टिंगल मात्र एकदा त्यांनी केलेली आहे. त्यावेळेला तो मुलगा मोठा झाला होता आणि त्यावेळेला माझा सप्रेम नमस्कार किंवा तो जो कार्यक्रम होता, लाईव्ह असायचा कार्यक्रम. दूरदर्शनवरचा. हो. दूरदर्शनवरचा, सह्याद्री वाहिनीवरचा आणि त्याच्यामध्ये बऱ्याच रेकॉर्डेड गोष्टी त्यांचं दर्शन असायचं आणि त्याच्याबरोबर मध्ये-मध्ये काही मुलाखती असायच्या. साहित्यिक बाळ सामंतांचे सुपुत्र जे मॅसॅच्युसेट्स युनिव्हर्सिटीशी म्हणजे संलग्न आहेत, त्या काळात होते. तर ते येणार होते आणि त्यांची एक 12 मिनिटाची मुलाखत मला घ्यायची होती. हे मला कळलं कधी? तर दुपारी आता निघायचंय त्याच्या तासभर आधी कळलं आणि हा फोन नंबर तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. तसं मी बोलले त्यांच्याशी. हे माझ्या मुलानं ऐकलं असावं. त्यावेळेला असेल तो 9वी 10वी असा. म्हणजे खोड्या काढण्याचं, टपल्या मारण्याचं वय असतं ना, त्या वयातच होतं. तर तो असा सोफ्यावर बसला होता. मी तयार होऊन निघाले आणि तो मला म्हणाला, "आज काय सप्रेम नमस्कार का?" तर तो थोडासा उपरोध मला कळला. मी म्हटलं, "हो." तर मी म्हटलं, "ह्याला बहुतेक आपला राग येत असेल किंवा आई सारखी जाते या गोष्टीचा मुलांना राग येतो आणि ते वेगळ्या-वेगळ्या रीतीनं व्यक्त करत असतात. तसं करतोय. मग आज काय मुलाखत आहे का? तो म्हटलं, "हो रे." मी त्याला सांगायला लागले. म्हटलं, "असे-असे गृहस्थ आलेत मॅसेच्युसेट्सहून." तर म्हटलं, त्यांची मुलाखत घ्यायची." तो असं एकटक माझ्याकडे बघत म्हणाला, "आज तुला सांगू, तू मॅसॅच्युसेट्स हा शब्द चुकणार. लाईव्ह कार्यक्रमात चुकणार." मी म्हटलं, "हा माझा सख्खा मुलगा की कुठल्या जन्माचा वैरी म्हणजे लाईव्ह कार्यक्रमात आपल्या आईनं चुकावं अशी अपेक्षा बाळगणारा." म्हटलं, "काय तरी काय, बघ तू चुकतेस की नाही. नजरअंदाज कर दिया." त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मी आले, कार्यक्रम सुरू झाला. ते आले, त्यांच्याशी बोलणं सुरू झालं आणि मला पटकन सोफ्यावर शेठजीसारखा बसलेला माझा मुलगा मला दिसला आणि त्याचं बोलणं आठवलं आणि मी चक्क लाईव्ह कार्यक्रमामध्ये कधी न चुकणारी मॅसॅच्युसेट्स हा शब्द चुकले. मॅसॅ असं काहीतरी म्हटलं आणि स्वतःवर प्रचंड रागवले. बरं सगळं आटपून मी घरी आले. त्यावेळेला पुन्हा महाशय तिकडे सोफ्यावरच बसलेले. चेहऱ्यावर विजयाचं हसू. म्हटलं, "हा काय प्रकार आहे आज? आज हा कुठला रंग बघते मी माझ्या मुलाचा?" मला म्हणाला, "सांगितलं होतं तसंच झालं की नाही? चुकलीस की नाही मॅसॅच्युसेट्स?" पटकन मला त्याला सांगायचं होतं, की असं बोलत जाऊ नको रे. पण मी त्याला तसं न बोलता म्हटलं, "किती बरं झालं. आज इतके वर्ष मी कार्यक्रम करते. बघितला होतास का रे माझा कधी कार्यक्रम? आज आई चुकेल कशी ह्याच्यासाठी तरी बघितलास की नाही?" वाह! तसा हसला आणि आत गेला आणि असा आपल्या त्या जुल्फांवरनं किंवा केसांवरनं हात फिरवत आला. "खायला काही मिळेल का?" म्हटलं, "बघते आधी मॅसॅच्युसेट्सचं खूप दुःख आहे. त्यातनं बाहेर आले तर देते तुला काहीतरी खायला." असं मुद्दाम म्हटलं. माझ्या मुलानं मला जेवढा त्रास दिलाय, त्याच्यापेक्षा माझ्या मुलानं आईतल्या कलाकाराला समजून घेतलं, हे मला आत्ता महत्वाचं वाटतं. आज मुलं जेव्हा वाट्टेल ते बघतात, त्यावेळेला सुद्धा मोबाईल हळू येत होता. म्हणजे तो लहान होता तेव्हा नव्हता मोबाईल. पण नंतर यायला लागला. पण वेगळ्या वाटेनं जाणारे बरेच मार्ग होते की त्याच्यासमोर. पण तरी देखील त्याला नेमून दिलेला अभ्यास, त्याला नेमून दिलेलं अवांतर वाचन, हे सगळं तो करायचा आणि मग त्रास द्यायला जर आई समोर नसेल, तर समोर जे गिऱ्हाईक भेटेल, त्याला मग त्रास द्यायला सुरुवात असायची. म्हणजे जर माझी आई त्याला सांभाळत असेल, तर तो असं एक मेणबत्ती तेवत ठेवायचा आणि एकाग्र चित्ताने त्या मेणबत्तीकडे बघत बसायचा. आणि आई म्हणजे आपली आजी बघते असं वाटलं, की तो वेगवेगळ्या मुद्रा करायचा. त्याचं ते रूप बघून माझी आई प्रचंड घाबरायची आणि असेल तिकडे मला फोन करायची. "अगं बंटी कसा तरी वागतोय." आता बंटी माझाच शेवटी मुलगा त्यामुळे मला माहीत काय करतोय? अगं मेणबत्ती तेवत ठेवली आहे आणि त्याच्यासमोर बसून काय काय तोंड करतोय, एकाग्र चित्त करतोय. म्हटलं, "एकाग्र चित्त करतोय ना, लक्ष देऊ नकोस. आणखी 3 तासात मी येणार आहे."
त्यावेळेला सुद्धा आईचं काळीज असं लकाकत असतं ग. आपल्या नवऱ्याचे त्याच्या आयुष्यात येणारे काही काय म्हणूया त्याच्या महत्वाकांक्षा पूर्तीचे क्षण सुद्धा आपल्या या करिअरमुळे खरं तर जातात किंवा त्याला मागे ठेवावे लागतात. हे सुद्धा मनामध्ये ठेवावं लागतं. पण यालाच जीवन ऐसे नाव. खरंय. त्यामुळे मी ते करत गेले. सुसंवादिनी सुमंगला तू. महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करत होतो. मंगलाला लिहायची इच्छा होती. योगायोगाने तो काळ असा होता की रामायण नावाची मालिका नुकतीच गाजून गेलेली होती आणि महाभारत नावाची मालिका नव्याने येते असं वातावरण होतं. ती मालिका चोप्रा करत होते. आमचं दोघांचं असं ठरलं की मंगलानी या महामालिकेचा पाठपुरावा करावा. महाभारत ही मालिका केवढी गाजली हे बहुतेक लोकांच्या लक्षात आहे. मंगलाची धडपड आणि लेखन असं की ती सतत कायमची त्या मालिकेच्या भोवती गुंतत राहील. त्या मालिकेची जी वेगवेगळी पात्र असतील, ज्या दिग्दर्शक असेल, त्या सगळ्यांशी बोलत राहील आणि त्याच्यातून दर रविवारी महाराष्ट्र टाइम्समध्ये तिने एक नवनवा लेख लिहिणं सुरू केलं. म्हणजे ती मालिका जेवढी गाजली तेवढंच मंगलाचं हे लेखनही गाजत गेलं. तिची जी धडपड होती, लेखनावर मेहनत करण्याची जी शक्ती होती ती अपार होती. मंगलाने ग्रंथालयासाठी एक पुस्तक करायचं गेलं. ती धडपडी होती, खूप कष्ट करायची. ती अमेरिकेत गेली होती. तिथे ती अनेक मराठी लोकांना भेटली. सबनीस नावाचे आमचे स्नेही होते. त्या स्नेहांची तिने मदत घेतली. अमेरिकेत अनेक कुटुंबांचे इंटरव्ह्यूज केले आणि त्याच्या आधारे तिने एक मोठं पुस्तक तयार केलं की अमेरिकेत जी वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये मराठी माणसं जाऊन जी सेटल झाली त्या मराठी माणसांच्या एका अर्थाने तिने अत्यंत चांगला, अत्यंत उत्तम असा तऱ्हेचा ललित आढावा घेतलेला आहे. त्याच्यामधून त्या माणसांची जीवनशैली कळते, त्या माणसांचे हेतू कळतात, त्या माणसांचं आणि महाराष्ट्राचं असलेलं नातं कळतं. असा तो फार उत्तम अशा तऱ्हेचा एक मोठा ग्रंथ होऊन गेला. जेव्हा तिने एक कॉम्पेअरिंग सुरू केलं, निवेदन सुरू केलं, त्यावेळेला बहुधा मराठीमध्ये एक तास दीड गाडगीळच या कामात होता. परंतु मंगलासारख्या आणखी 2-4 व्यक्तींनी त्या काळात एकदम पुढे जायचं ठरवलं आणि उत्तमरित्या निवेदनाने एक वेगळा स्टाईल दिला. मंगला त्यासाठी सुद्धा एवढा अभ्यास करायची, त्या माणसाची गप्पा मारायच्या, ज्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं त्याच्यावरती अत्यंत मेहनत घ्यायची. आधीचे 24 तास त्याच्या आधारे नोट्स करायची. ते एक गंमत होती की तिचं बोलणं एकाच वेळेला अत्यंत औपचारिक असायचं आणि त्याच वेळेला अनौपचारिक. ह्या औपचारिकता आणि अनौपचारिकता याचं तिने एक छान तऱ्हेचं मिश्रण निवेदन शैलीमध्ये जोडलं. ते खरोखरच मोठं होय. स्तंभलेखन किंवा महाभारतासारखी जी महामालिका तेव्हा प्रसारित होत होती हो. त्याविषयी आधी लोकांना सजग करणं आणि मग दुसऱ्या दिवशीचा भाग त्या मालिकेचा ती लोक तो अभ्यास तुमच्या मनात साठवून बघायचे. ते लिखाण मला वाटतं याच सगळ्या काळातलं आहे. अगदी याच काळातलं होतं. आणि शास्त्रीय संगीताचे सोहळे वगैरे गोव्याला, इंदोरला वगैरे मी जात होते, तेही याच काळामध्ये. अरुण दातेंसारख्या गायकाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर मी करत होते, ते याच काळामध्ये. पण त्याची सुरुवात डायल 100 वगैरे या मालिकांवर लिहिण्यापासून झाली. अच्छा. त्यामुळे थोडं मालिकांवर, कधी मालिकातल्या व्यक्तिरेखांवर असं लिहित मला दूरदर्शन पत्रकारितेचा सराव व्हायला लागला. आणि मग तो सराव होता म्हणजे एकीकडे कार्यक्रम, एकीकडे टीव्हीचे कार्यक्रम, बरं गृहिणी म्हणून त्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आणि एकीकडे हे सगळं लिहायचं. हा प्रकार महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता यासारखी वर्तमानपत्र तुम्हाला काम द्यायची आणि मग ते काम करण्यामध्ये अशी धन्यता वाटायची. असं करता करता दिनकर गांगल म्हणजे माझ्या पत्रकारितेच्या जीवनातलं एक अत्यंत महत्वाचं असं व्यक्तिमत्व. तर त्यांनी माझ्याकडे महाभारत मालिका येतेय, तर तुम्ही आधीच्या महामालिकेबद्दल म्हणजे रामायण महामालिकेबद्दल थोडंसं जाणून घ्या. रामानंद सागर यांच्याशी बोला
त्यावर एक लेख तयार करा आणि मग महाभारत मालिकेबद्दल लिहायला सुरुवात करा. व्यासांचं महाभारत आणि चोप्रांचं महाभारत अशा येरझऱ्या आपल्याला घालायचे आणि प्रिव्ह्यू म्हणजे आदल्या दिवशी लोक तुमचा लेख वाचतील आणि दुसऱ्या दिवशी महाभारत मालिका बघतील. हे तुम्ही भान ठेवायचं. आपण खूप फोटो वापरू. जे काही चालतंय त्याच्यामध्ये तांत्रिक दृष्ट्या मग काय गाळलं जातंय असं सगळ्यांशी बोलत बोलत तुम्ही लिहा. इतकी मोठी जबाबदारी दिली. मी संस्कृतची विद्यार्थिनी, त्यात MA, BEd केलेलं. महाभारत रामायणातले संदर्भ तसे ओठांवर, खेरांची व्याख्यानं किंवा अनेक शिक्षण तज्ज्ञांनी लिहिलेलं वाचतच होते. युगांतपासून मराठी माणसाची सुरुवात होते आणि दुर्गाबाई भागवत आणि इरावती कर्वे यांचं सगळं लेखन वाचत वाचत आपण पुढे जात असतो. हे सगळं मनात घेऊन मी लिहायला सुरुवात केली. पहिल्यांदा चोप्रांकडे गेले म्हणजे BR चोप्रांच्या कार्यालयात. त्यांना सांगितलं. साधे दिवस होते पत्रकारितेचे, काही अपेक्षा नसायची. मला ते काम मी करतेय. या वृत्तपत्रासाठी मला तुमचं सगळं सहकार्य लागेल. ऑफिस तुम्हारा है. असं काय म्हणूया तपस्वी अशा व्यक्तिमत्वाचे BR चोप्रा म्हणाले. आणि त्याच्यानंतर पंडित नरेंद्र शर्मा जे संहिता लिहित होते. त्याच्यानंतर मला वाटतं शास्त्री म्हणून त्याचे BK शास्त्री म्हणून त्यांचे तंत्रज्ञ सल्लागार होते. तर ते या सगळ्यांशी किंवा गुफी पेंटल त्यावेळेला सगळ्या पात्रांची निवड करत होते. शकुनी मामा. तर त्यांच्याशी आणि मग कौरव पांडवांशी नंतर आता म्हणजे पुढे पुढे जशी सरकले तशी या सगळ्यांशी बोलायचे. त्या MAच्या विद्यार्थिनी कशा हातात असे ग्रंथ घेऊन जातात तसे ते ग्रंथ आपल्यातले मराठीतले कधी महाभारताचे संहिताच असं सगळं घेऊन मी धडकायचे चोप्रांच्या ऑफिसामध्ये. आणि मग तिथं मला इतकं सहकार्य मिळायला लागलं की जशी ही सगळी कलाकार मंडळी त्यांच्याशी आपण बोलणं, तीही मुलाखतीला उत्सुक असायची. फोटोंना कमतरता नाही. जो संकलन पूर्व भाग बघायचा असतो तो सगळा संकलन पूर्व भाग बघणं आणि मुख्य म्हणजे मी ते हातामध्ये पुस्तकांचं बाड घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये धडकले की पहिल्यांदा पंडित नरेंद्र शर्मांकडे जाणं. आणि मग त्यांच्याशी की तुम्ही हे दाखवलंय पण असं नाहीये मूळ महाभारतामध्ये असं त्यांच्याशी वाद घालणं. मग त्यांच्या तोंडात ते पान असायचं. मग ते पान सावरत सावरत म्हणजे तोंडातल्या तोंडात घोळवत हे माझ्याशी बोलायचे. मंगला, हम क्या लिख रहे हैं? नहीं. हम क्या कर रहे हैं? हम TV पर दिखा रहे हैं, है ना? तो मीडियम चेंज हो गया ना, आम आदमी भी देखेगा ना, तो उसके लिए कुछ बदलाव करने पड़ते हैं. पण माझ्या त्या अभ्यासू वृत्तीला असतं ना ते जसंच्या तसं हवं तर ते पसंत पडायचं नाही. त्या काळामध्ये म्हणजे अज्ञानात सुख असतं तसं अज्ञानात या अशा गोष्टी होतात की आपल्या समोर उभं राहिलेलं माणूस किती मोठं आहे याचा विचार न करता असं तात्विक वाद त्यांच्याशी घालायचे. तुम्हाला पंजाबी शैलीत बोलणारी द्रौपदी चालते पण आमची मराठी शैलीत बोलणारी द्रौपदी तुम्हाला का नाही चालत? तुमची गंगा बघा, सगळे म्हणजे संवाद सगळे पंजाबी हिंदीमध्ये बोलत असते पण तुम्हाला ती गंगा चालते पण मराठी मुलीची निवड करू नका इथपर्यंत सगळ्या प्रकारचे वाद घालत होते. पण तिथंच मला मालिकांसाठी कसं लिहावं, मालिकांकडे बघावं कसं याचं खरं तर प्रशिक्षण मिळालं. BR चोप्रा आणि त्यांच्या सगळ्या चमूचं बोलणं, ते बोलणं ऐकून माणूस अक्षरशः PhD मिळवेल असं त्यांचं बोलणं चालू असायचं. पंडित नरेंद्र शर्मा एकदा अचानक बातमी आली की हे जग सोडून गेले. महाभारत मालिका अर्ध्यावर होती आणि मलाच प्रश्न पडला की आता मी महाभारताविषयी कुणाशी भांडू, कुणाशी बोलू, मला सगळं समजावून सांगेल कोण, असा प्रश्न मला पडला. आणि इतकी मी त्या महाभारत मालिकेशी एकरूप होऊन गेलेले होते की त्यांचं ते आरे कॉलनी मधलं शूटिंग रात्र रात्र चालायची. मला कोणीतरी घेऊन जायचं, कोणीतरी घेऊन यायचं, घरी मूल माझ्यासाठी जागं असायचं. ह्या सगळ्यातून मी हा ताण पेलत पेलत लिहित होते आणि महाभारत मालिकेला इतका प्रचंड प्रतिसाद होता लोकांचा की पंडितांपासून सामान्यांपर्यंत सगळे लिहित होते.
त्या पत्रांमध्ये एकदा एक पत्र असं आलं, ज्यांनी आपल्या दिनकर गांगलांना म्हणजे महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीच्या संपादकांना असं लिहिलं होतं, की कुणातरी विद्वानाच्या हाती हे द्यायला हवं होतं. या आत्ताच्या निवेदिकेकडे हे एवढं मोठं आर्टिकल देऊन तुम्ही नेमकं काय मिळवताय? आणि ते माझ्याकडे आलं आणि मला असं वाटायला लागलं, की बरोबर आहे. महाभारतावर अधिकारवाणीनं लिहिण्याचा, बोलण्याचा अधिकार असलेली महाराष्ट्रात खूप माणसं असतील. मी त्या तुलनेत कोणच नाहीये. मग मी याला योग्य आहे की नाही असा प्रश्न उभा राहिला आणि ते पत्र घेऊन मी दिनकर गांगलांकडे गेले. म्हटलं, हे पत्र आपल्या सगळ्या पत्रांमध्ये आलंय. ह्यातला मुद्दा बरोबर असेल तर मी आता लिहित नाही, याच्या पुढे दुसरं कोणीतरी लिहू दे. दिनकर गांगल माझ्याकडे अजिबात हळवेपणानं, समजुतीच्या नजरेनं, काहीही न बघता आपलं काम करत म्हणाले, तुम्हाला लिहायला कोणी सांगितलंय? मी. निर्णय कोणाचा आहे? माझ्या वर्तमानपत्राचा, महाराष्ट्र टाइम्स. तुम्ही लिखाण करण्याचं काम करा ना. ते पत्र तुमच्यासाठी नव्हतंच, चुकून गेलं तुमच्याकडे. लिहा की तुम्ही. लिहायला लागले. 2.5 वर्ष लिहित होते. कौरव, पांडव ही सगळी माणसं माझ्या घरी यायची. मग माझा वॉचमन सुद्धा सांगायचा, परसों दुर्योधन आके गया, आप कहाँ थी मैडम? मतलब खाने पीने के लिए कुछ लगता है कि नहीं? तो सब्जी लाने के लिए गई थी. परसों देखिए दुशासन आया, अब वो अपने पास में ही रहता है, लेकिन वो द्रोणाचार्य आए थे, आप थी नहीं. असे ते आमचे वॉचमन बरोबरचे संवाद चालायचे. आणि साक्षात कृष्ण आला की नाही? हो, वो कृष्ण आकर चले गए, आप कहाँ थे? असं म्हणजे माझ्याशी भांडत माझ्या वॉचमनने मला विचारलेलं आहे. पण ह्या सगळ्यांनी माझी परिस्थिती समजून घेतली. खरं म्हणजे नितीश भारद्वाज स्वतः संस्कृतचा अभ्यासक, त्याची आई संस्कृतची प्राध्यापिका. त्याच्यामुळे ते गीतेत म्हणजे भगवद्गीतेचे जे एपिसोड आहेत त्याच्यामध्ये फिरोज, अर्जुन, ज्यानं आपल्या अर्जुनपणाला जागण्याचा प्रचंड प्रयत्न केला. ही सगळी माणसं जवळजवळ माझे सुहृद होते त्या काळामध्ये. माझ्या घरी येणं जाणं कुठल्याही वेळेला, अभी समय है मंगला जी, आपको जो पूछना है, मंगला जी आपको जो पूछना है पूछिए, असं करत मी लिहित होते. सुसंवादिनी सुमंगला तू. नमस्कार, मंगला जी खाडिलकर, आपको सर्वप्रथम 45 वर्ष मीडिया में बिताने के लिए और सारे लोगों का ज्ञान संवर्धन करने के लिए बहुत बहुत बधाई देना चाहता हूं, अभिनंदन करना चाहता हूं. मंगलाताई खाडिलकर जी से मेरा पहला परिचय तब हुआ जब मेरी माताजी, जो कि विल्सन कॉलेज में साहित्य की, मराठी साहित्य और संत वाङ्मय की जो अध्यापिका थी और HOD थी विल्सन कॉलेज में, तो किसी कार्यक्रम के संदर्भ में मंगला जी से मुलाकात हुई और उसके बाद महाभारत हुआ. महाभारत हुआ अर्थात महाभारत नाम का धारावाहिक आया, जिसके माध्यम से मेरा जीवन ही सौभाग्य से भर गया. लेकिन महाभारत मालिका जब आ रही थी, धारावाहिक जब आ रहा था, तो प्रत्येक रविवार के दिन महाराष्ट्र टाइम्स में मंगला खाडिलकर नाम से एक लेख आता था कि इस भाग में हम क्या देखने जा रहे हैं, या पिछले भाग में भी क्या दिखाया था, लेकिन मूल महाभारत से थोड़ा सा किस प्रकार से अलग था. तो तब मैंने सही रूप में मंगला जी को जानना प्रारंभ किया. आप यदि उनका करियर देखेंगे तो मंगला जी ने क्रिकेट से लेके सामाजिक जीवन में जो काम कर रहे हैं उनसे लेकर टीवी और फिल्म कलाकार या म्यूजिक कंपोजर्स, पॉलिटिशियंस, इतने लोगों के साक्षात्कार उन्होंने लिए हैं. और उनमें एक जो खूबी है कि जिस विधा के विषय में वो व्यक्ति जाना जाता है, उस विधा का विशेष अभ्यास करके और उस व्यक्ति को ऐसा महसूस कराना कि वो उस विधा के विषय में कितना जानता है. वास्तविक जानती तो मंगला जी हैं, लेकिन ये एक खूबी मंगला जी में मैंने हमेशा देखी और वो आपको बहुत ही एट ईज फील कराती थी. और मेरा भी 1-2 बार उन्होंने इंटरव्यू लिया था, साक्षात्कार किया था, और इतना आनंद आया था. बहुत कम ऐसा होता है जब इंटरव्यूअर
आपको वो सही प्रश्न पूछता है या पूछती हैं जो जिसके कारण आपके भीतर जो ज्ञान के मोती हैं वो बाहर निकल कर आते हैं। ये सारी खूबियाँ जो हैं वो मंगला जी में भरी हुई हैं। मंगला जी, आपने महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर के सारे ऑडियंस का बहुत ज्ञान संवर्धन किया है, मनोरंजन किया है 45 वर्ष। इसके लिए आपका बहुत बहुत आभार एक ऑडियंस के नाते मैं करना चाहता हूं और आपको बहुत बधाई देना चाहता हूं। माँ भगवती आपको ऐसी ही प्रज्ञा और स्वास्थ्य प्रदान करे। नमस्कार। अरुण दातेंचे कार्यक्रम महाराष्ट्रात चालायचे। दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी छापून आलेलं मी बरोबर लिहिलंय की नाही ते तपासून बघायचं असायचं। मग मी अरू भैयांना म्हणजे अरुण दातेंना आणि बाकी सगळ्यांना सांगायचे, तुम्ही तुमचा नाश्ता आटपून घ्या, मी कुठल्या तरी घरामध्ये जाऊन महाभारत बघते। आणि मी महाभारत बघायला कुठल्या तरी घरामध्ये उभी राहायचे आणि म्हणायचे की मला काही नकोय, फक्त तुमच्या टीव्हीवर महाभारत चालले ते मी बघू का, मला जरा तपासायचंय। या बाईला काय तपासायचंय हा प्रश्न कोणी विचारला नाही फारसा। मी कुठल्याही अपरिचित घरामध्ये कधी चहा घेत, कधी नुसतंच महाभारत बघत माझा तपासणीचा कार्यक्रम करायचे। त्या मालिकेनं मला खूप काही दिलं। ज्या वेळेला ती मालिका संपत आली तेव्हा महाराष्ट्र टाइम्सची संपूर्ण पुरवणी ही महाभारतावर होती। मी ती संपूर्ण पुरवणी केली आणि ती लिहित असताना मला दिनकर गांगल म्हणाले, आता फार तुम्हाला एकटं एकटं वाटेल आणि आतून रिकामं वाटेल बघा। आतून रिकामं वाटणं म्हणजे नेमकं काय असतं, ती अवस्था ती सगळी पुरवणी पूर्ण करून ज्या वेळेला मी आले त्यावेळेला मी अनुभवली। महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये ते लिहित असताना एक 10 मिनिटापुरती मला काही म्हणजे दृष्टी जवळ गेली होती माझी। इतका तो लिखाणाचा जागरणाचा ताण झालेला होता माझ्यावर। 10 मिनिटांनी मला पुन्हा दिसायला लागलं आणि मी पुन्हा तो लेख पूर्ण केला आणि आले। माझ्या बिल्डिंगमध्ये शिरत असताना मला आतून इतकं रिकामं वाटलं, इतकं पोकळ वाटलं आणि असं वाटलं की आपण आता वाऱ्यावर उडून जाऊ, इतके हलके झालेलो आहोत। मला पटकन असं मागे सरकल्यासारखं झालं। वॉचमन म्हणाला, बाई जी आपकी तबीयत ठीक नहीं है क्या? म्हटलं नाही नाही बिलकुल नाही, जरा लिफ्ट खोल के दोगे। आणि मी वरती आले। आतून पूर्ण रिकामं असणं याचा अनुभव तिथं घेतला। दुसऱ्या दिवशी पापाजींची म्हणजे बी.आर. चोप्रांची इतकी आठवण यायला लागली की मी उठले घरातनं आणि पापाजींसमोर जाऊन त्यांच्या कार्यालयात उभी राहिले। दरवेळेला माणसांनी भरगच्च भरलेलं त्यांचं टेबल एकदम रिकामं होतं आणि असे ते बसलेले होते, ताठ बसायचे पापाजी। आणि मी त्यांना म्हटलं, प्रणाम, मैं आई हूं। तो म्हणाले, अरे तब से मैं सोच रहा था कि कल से हमारी मंगला नहीं आएगी। हमारी मंगला सगळं मिळालं 2.5 वर्षामध्ये जे काही होतं ते सगळं। म्हटलं, आप भी बहुत याद आओगे मुझे। अरे तुम भी याद आओगी, आते रहना बेटा, हमारी ऐसी कितनी मंगलाएं हैं, हमारी ऐसी कितनी मंगलाएं हैं हा प्रश्न त्यांनी खरा केला। कारण नंतरच्या काळामध्ये जेव्हा त्यांची तब्येत बिघडली आणि आयुष्याच्या शेवटच्या घटका ते मोजत होते त्यावेळेला त्यांची ती धिप्पाड पण कृशकाया म्हणजे उंच पण एकेकाळची धिप्पाड कृशकाया मला पलंगावर पडलेली दिसली। त्यांना आठवत नव्हतं काही। मला वाटतं रवी चोप्रांनी विचारलं, पापाजी देखिए ना कौन आया? तर ते एवढंच म्हणाले, हमारी मंगला। एक मालिका तुम्हाला किती देते। खरंय। त्याच मालिकेनं मला सहयोग पुरस्कार दिलाय राष्ट्रीय पातळीवर। राष्ट्रीय पातळीवर। पत्रकारितेमध्ये एक छोटं का होईना स्थान दिलं आणि त्याच्यानंतरच आर्य चाणक्य ही मालिका माझ्याकडे आली, ज्याच्यासाठी मराठी आणि हिंदी हिंदी मी लिहित होते, त्यावर खूप संस्कार करून ते छापलं जात होतं। पण लोकसत्ता आणि जनसत्ता यात आर्य चाणक्य मालिकेवर लिहित होते। त्यानिमित्तानं कौटिल्य, अर्थशास्त्र, चाणक्य, चंद्रगुप्त, मौर्य काळ या सगळ्याचा अभ्यास झाला आणि डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी नावाच्या ज्ञानी माणसाबरोबर मैत्र झालं। तोही काळ खूप सुंदर। आणि मला असं आठवतंय की एकेकाळी तुम्हाला सहदिग्दर्शिका व्हायचं होतं, म्हणजे तुम्ही श्याम बेनेगल यांना जाऊन थेट भेटला। बी.आर. कॉलेजमधला चोप्रांचा वेडेपणा। किस्सा सांगताना मला एकदम ती आठवण झाली की
तेव्हा असं का मनात आलं एकदम की आपण सहदिग्दर्शिका व्हावं? कारण ना नाटकाचे आणि अभिनयाची म्हणजे कोणीतरी पृच्छा करायचं, हं, की तुम्ही अमुक नाटकात काम करणार का? हं, अमुक नाटक आम्ही बसवतोय, तुम्ही त्यात म्हणजे मुख्य भूमिका करणार का? आणि मला असं वाटायचं, की दिग्दर्शन शिकलं पाहिजे. हं, मग ते कोणाकडे शिकायचं? श्याम बेनेगल. पण त्यांचे चित्रपट आपल्याला आवडतात. हं, श्याम बेनेगलांच्या कार्यालयाचा पत्ता शोधून काढला, घरी कोणाला काही सांगितलं नाही हं, आणि गेले होते त्यांच्या कार्यालयात. मी एम-ए करत होते, सीनियर एम-एला होते. हं. खूप शांत व्यक्तिमत्व, माझं सगळं बडबडणं ऐकून घेतलं. म्हटलं, "मला ना दिग्दर्शन शिकायचंय, तर तुमची मी 5वी 6वी वगैरे दिग्दर्शिका, सहाय्यक दिग्दर्शिका होऊ शकते का? हं, मला अगदी प्रथमपासून शिकायचंय." हसले. मला म्हणाले, "ते सगळं ठरलेलं आहे आत्ता. जो चित्रपट माझ्या हातामध्ये आहे, हं, त्याचं ठरलंय सगळं. तू कुठले-कुठले बघितलेस चित्रपट?" मग मी भूमिका, अमकं-तमकं हं, हं, सगळं सांगितलं. भूमिका नाही. भूमिकाचं काम चालू होतं हं. त्याच्या आधीचे. आणि म्हटलं दिग्दर. ते म्हणाले, "एक छोटीशी भूमिका देऊ शकतो मी तुला. ती करतेस का?" हं. म्हटलं, "नाही, मला दिग्दर्शकच व्हायचंय." म्हणजे असा हट्ट. ते म्हणाले, "ठीक आहे, मी नाव लक्षात ठेवीन. हां, पुन्हा मला येऊन पुढच्या चित्रपटाच्या वेळेला भेट." हां, त्यांना कळलं होतं. माणसाला बघून कळतं कोण कशासाठी फिट आहे. हां. त्यांनीही बोलावलं नाही. मलाही तोपर्यंत ज्ञान आणि उपरती दोन्ही गोष्टी आल्या. हे आपलं क्षेत्र नाहीये. हं. आणि मग मी त्यातनं बाहेर पडले. पण ते एका आवेगात मी त्यांच्याकडे गेले होते. आणि पत्रकारितेबद्दल आपण बोललो, तर पत्रकारिता केवळ तुम्ही केली नाहीत, तर शिकवलीत सुद्धा. हो. तर तो अभ्यासक्रम म्हणजे ते शिकवणं, पत्रकारिता शिकवणं हा कसा अनुभव होता तुमच्यासाठी? ज्यांनी एस-एन-डी-टी युनिव्हर्सिटी आणि मुंबई विद्यापीठ या दोन्हींसाठी अभ्यासक्रम लिहिला, हं, त्यांना ही गरज वाटली, की पत्रकारामध्ये निवेदकाचे गुण असायला पाहिजे. हं, आणि निवेदकाकडे लिहिता हात असेल, तर त्याला पत्रकारिता जमायला हवी. हं, त्यामुळे पत्रकारितेची मूल्य निवेदकांना आणि निवेदकाची काय म्हणूया वैशिष्ट्य ही पत्रकार होऊ इच्छिणाऱ्यांना हं, शिकवण्याची गरज आहे. हं, आणि त्यातून एक पेपर निर्माण झाला. म्हणजे एका पेपरमध्ये आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा डिप्लोमा घेणारा पत्रकारितेचा जो अभ्यासक्रम आहे, त्याच्यासाठी तो विषय म्हणून रुजू झाला. बरं. आणि मग निवेदन पत्रकारिता, परस्पर संबंध, दोन्हीतली वैशिष्ट्य, साधर्म्य स्थळं आणि दोन्हीच्या मर्यादा, हा हं, विषय माझ्याकडे आला आणि तो मी 20 वर्ष शिकवला. आधी एस-एन-डी-टीसाठी आणि मग मुंबई विद्यापीठासाठी. वाह! पण त्याच्यामध्ये उपयोगी काय पडलं, तर वेगवेगळी पत्रकारिता म्हणजे ग्राहक चळवळीची पत्रकारिता, त्यानंतर ललित पत्रकारिता, हं, त्यानंतर समुपदेशनात्मक पत्रकारिता, हं, नाट्यावलोकन हे हं, सगळं उपयोगी पडलं. हं, नाट्यावलोकन मी लिहू शकले, कारण नाटकं बघणं, नाटकावर बोलणं, नाटक समजून घेणं आणि त्याचा आकृतीबंध आधी मुळामध्ये कळणं आणि मग रंगभूमीची स्थित्यंतर आणि सद्यस्थिती या दोन्हीवर भाष्य करण्यासाठी तुम्ही सक्षम होणं, हा एक मोठा प्रवास आहे हं. बरोबर. आणि तो प्रवास नाट्य दर्पण या संस्थेमुळे मी केला. हं. आणि हे सगळं तुमच्याकडनं ऐकताना असं मला पुन्हा-पुन्हा जाणवतंय, की कलाकारांशी आपला परिचय होतो. त्यांच्याशी एक वेगळा नातेसंबंध आपला जुळतो. प्रेक्षक आपल्याला अधून-मधून अर्थातच येऊन भेटतात. काही वारंवार येणारे पुन्हा-पुन्हा येऊन भेटतात. हे सगळे ऋणानुबंध असतातच. पण या सगळ्यांना एकत्र आणणारा जो असतो, तो असतो त्या कार्यक्रमाचा आयोजक. हो. आणि निवेदक आणि आयोजक ह्यांच्याही भेटीगाठी व्हाव्या लागतात, संभाषण व्हावं लागतं. कारण आयोजकाला नेमकं काय पोहोचवायचं आहे हो. आणि इतर जे काही त्या कार्यक्रमाचे नियम, अटी जे सगळं आहे, ते आपल्याला तोच सांगत असतो. आणि एकाच आयोजकाकडे कधी-कधी आपण वारंवार कार्यक्रम करतो. त्यामुळे एक मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतात. तर असे काही खास आयोजक आहेत का? हो. नाट्य दर्पण, चतुरंग या संस्थांसाठी मी अनंत कार्यक्रम केले. हं, सुधीर फडके अमृत महोत्सवी वर्षामध्ये डोंबिवलीला न भूतो न भविष्यती असा सुधीर फडके यांच्या उपस्थितीतला त्यांचे हं, मुलाखत घेता घेता गाण्याचा कार्यक्रम हं, पहाट होईपर्यंत चालला. हं, अविदित गतयामा रात्री रेव व्यरंसित असं वातावरण रसिक आणि बाबूजी यांच्यामध्ये झालं होतं. चिठ्ठ्या आल्या होत्या, की आता आमची शेवटची गाडी गेलेली आहे, हं, तर मग निदान गाणी तरी चांगली ऐकू द्यात आम्हाला, तर तुम्ही आणखी गाणी घ्या.
मला असं वाटतं की या संस्थांनी निर्माण केलेलं जे सांस्कृतिक पर्यावरण होतं त्यात मला खूप वावरायला मिळालं. हं. माझ्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान किमती अशी बॅग ही सुधीर दामले आणि त्यांच्या बायकोला आम्ही वहिनी म्हणायचो. हं. तर त्यांनी लंडनहून आणलेली बॅग होती. माझ्या क्षमतांवर त्यांनी विश्वास ठेवला. त्या विस्तारू दिल्या हं. आणि जी कामं मला कदाचित अशक्य वाटली असती ती सुद्धा माझ्याकडून करवून घेतली. हं. आणि ते मला असंही सांगायचे, "आत्ता 35 मिनिटाचा कार्यक्रम तुम्हाला दिलाय ना, बाहेर एक नामांकित नट बसलेत." ते म्हणाले, "कोण आहे निवेदनाला?" "मंगलाताई आहेत का?" 40-45 मिनिटं होतील बघा. असं त्यांनी म्हटलंय बरं का. मी म्हटलं, "चॅलेंज ॲक्सेप्टेड." 34व्या किंवा 33व्या मिनिटाला कार्यक्रम बंद करून दाखवला. परिपूर्ण रीतीनं त्याची समाप्ती केली आणि दामलेंसमोर जाऊन उभे राहिले. म्हटलं, "सांगा हां, ते कोण जे आहेत त्यांना, की 34व्या का 33व्या मिनिटाला कार्यक्रम संपलेला आहे. हां. आता ते करू शकतात." हां. ही आव्हानं या संस्थांनी तुम्हाला दिली. हां. हं. म्हणून मला या सगळ्याच संस्थांचं खूप मोल वाटतं. खरंय. यांनी तुम्हाला सर्वार्थानं तयार केलं. हं. आणि शास्त्रीय संगीताचे सातत्याने कार्यक्रम करणारी पंचम निषाद ही संस्था, त्याचे शशी व्यास सर, हो. त्यांच्याशीही अनेकदा तुमचा म्हणजे कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटीगाठी झाल्या असतील, अत्यंत. ऋणानुबंध जुळला असेल. तर सांगते ना मी. हं, म्हणजे भैरव रंग, सुवर्ण रंग, स्वतंत्रता की सुवर्ण रंग हं. म्हणजे त्याच्यात आपल्या अतिशय अभिजात अशा बंदिशकारांच्या आम्ही रचना घेत होतो, रागाबद्दल बोलत होतो. मग त्याच्यामध्ये कुमारजींची बंदिश घेऊन कुमारजी हमीर रागाकडे कशा रीतीनं बघतायत वगैरे इतके सूक्ष्म तपशील आम्ही त्याच्यात घेत होतो. आणि यमन रंग मला रुईया कॉलेजच्या लायब्ररीमध्ये मी त्या हॉलमध्ये केलेला भैरव रंग आठवतो. हं. अ, असे खूप कार्यक्रम मला सांगते. कल्याण रंग केला होता आम्ही. त्याच्यानंतर वेगवेगळे थाट केले. हं. काय होतं, की तुमचं त्याच्यामुळे समज वाढते. खरंय. तुम्हाला ज्ञान किती मिळतं असं मी म्हणणार नाही. हं. पण अशा कार्यक्रमांमध्ये एक वेगळ्या प्रकारची निवेदकाची मानसिकता लागते. हं. एक अचूकता लागते. आपल्या स्मरणशक्तीला तुम्हाला परजून घ्यावं लागतं. हं. हे सगळं आणि त्यात आयोजकाबरोबरचे मैत्र किंवा मित्रत्वाचे संबंध हे तर खूप उपयोगी पडतात. हा सिलसिला आजही चालू आहे हो. आणि बालगंधर्व ते आनंद गंधर्व अशी न भूतो न भविष्यती नाट्यसंगीत संध्या त्याच संस्थेसाठी मी करते. म्हणजे माझ्याकडे वेळ नाही याचं मला वाईट वाटतंय. हृदयेश आर्ट्स या विलेपार्ल्याच्या संस्थेचा मी आवर्जून उल्लेख करेन. हं. जवळ-जवळ 10-15 वर्षांचा काळ मला लताबाईंसारख्या स्वर सरस्वतीच्या संदर्भातले अनेक कार्यक्रम करायला मिळाले. वाह! त्यांच्यामुळेच प्राचार्य रामभाऊ शेवाळकर हं. यांच्यासारखं व्यक्तिमत्व, की ज्यांचा खूप प्रभाव माझ्या आजच्या निरूपणावर आहे. तर हे व्यक्तिमत्व मला त्यांच्यामुळे भेटलं. इतके वैविध्यपूर्ण कार्यक्रम मी या संस्थेसाठी केलेले आहेत. मुळात लताबाई या संस्थेमुळे मला भेटल्या. हं. पार्ल्याच्या अनेक संस्था, जीवनगाणी आहे हं. किंवा ज्यांच्यासाठी खूप वेगळे कार्यक्रम केले. सुमनताईंचा सहस्रचंद्र दर्शनाचा मुंबईतला आणि पुण्यातला सोहळा आर्च एंटरप्राइजेस हो. या संस्थेनं. माझं कर्तृत्व आभा पुरस्काराचा इतका देखणा केलेला सोहळा हा आर्च एंटरप्राइजेसने केलेला आहे. हं. त्यामुळे मला या संस्थेच्या ऋणात राहायला आवडेल आणि अशा अनेक संस्था आहेत. इंदोरची सानंद संस्था म्हणजे त्यांनी मला विषय द्यायचा आणि त्या विषयावर मी कार्यक्रम करायचा. त्यांनी मला कथाकथनाचं आव्हान द्यायचं आणि मी ते पेलायचं आणि कथाकथनाचे कार्यक्रम करायचे. इंदोरच्या सानंद संस्थेचे मी अत्यंत म्हणजे ऋणाईत होऊन मी त्यांच्याबद्दल बोलीन, की कार्यक्रमाचं वैविध्य त्यांनी दिलं. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यावर्षी ते आपल्यातनं निघून गेले. पण माझ्याबरोबर काम करणाऱ्या कलाकारांना आणि तू पण केलेस त्यांच्याबरोबर कार्यक्रम. हो. तर वसंत व्याख्यानमालेसाठी वर्षानुवर्ष त्यांच्याबरोबर कार्यक्रम केले. आणि असा एकही कलाकार माझ्या संपर्कातला नाही, हं. जो वैद्य काकांच्या वसंत व्याख्यानमालेत आपला कार्यक्रम करून गेला नाही. बरोबर. त्यामुळे त्या संस्थेचं मला नाव घ्यावंसं वाटतं. महाराष्ट्र सेवा सेवा. संघ मुलुंड हं. आणि त्यांच्यासाठी मी डॉक्टर प्रभा अत्रे यांची प्रदीर्घ मुलाखत, रामदास पाध्येंची मुलाखत, उषा मंगेशकरांची मुलाखत आणि त्याबरोबर जय शारदे वागीश्वरीची आणि तत्सम दिवाळी पहाट दिवाळी पहाट. आणि फॉर्च्यून एंटरटेनमेंटसाठी किती कार्यक्रम केलेत.
नक्कीच. आणि त्या सगळ्यामध्ये, त्या कार्यक्रमामध्ये हं. तू म्हणजे स्वतः निवेदिका असून सुद्धा तुझी ती लगबग, आमचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुझी जी सगळी मेहनत आहे ना, तिथं मला तुझ्यातली उमलती निवेदिका पण दिसत होती. एक यशस्वी मार्गावर चालणारी आयोजिका पण दिसत होती. तू पण किती छान कार्यक्रम मला दिली आहेस आणि ते मी केलेत. हृदयनाथ मंगेशकरांचा केलाय आपण. हं. आपण बाबूजींचा केलाय. मला खूप कार्यक्रम सांगावे लागतील आणि सुमनताईंचे हो. प्रगट सोहळे याला सुरुवात झाली ती तुझ्या संस्थेपासून. या सगळ्या संस्थांबद्दल मनामध्ये प्रचंड प्रेम आहे रसिको. तशा खूप संस्थांचे उल्लेख हवेत, राहिलेत ते. हं. पण आम्ही अंधेरीकर सारखी खरं तर आम्हीच निर्माण केलेली संस्था. आम्ही सुमन कल्याणपुरांचा पहिला कार्यक्रम त्या संस्थेतर्फे केलाय बरं. आणि अनंत कार्यक्रम केलेले आहेत. जळगावची अशी एक संस्था आहे हं. की त्या संस्थेसाठी म्हणून व्याख्यानांपासून ते प्रदीर्घ मुलाखतींपर्यंत सगळं करत असते. वाह! आपली कुणाला तरी आठवण होते आणि आपल्याकडनं कुणीतरी काहीतरी नवीन करून घेतं. यातला आनंद काही वेगळाच आहे. अगदीच, अगदीच खूप मोठा आनंद हा आहे आणि हा आनंद आज तुम्ही तुमच्या या सगळ्या गप्पांमधून आमच्यापर्यंत पोहोचवताय. त्यामुळे मी अत्यंत खुश आहे आणि मुलाखतींचा उल्लेख तुम्ही आत्ताच केलात. तर प्रदीर्घ प्रकट अशा असंख्य मुलाखती अनेक दिग्गजांच्या तुम्ही घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला विस्तृत स्वरूपात बोलावं लागेल. तूर्तास थोडीशी विश्रांती घेऊया. सुसंवादिनीचे सगळे भाग तुम्ही बघताय, हाही भाग तुम्ही बघितला असेलच आणि तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा आणि अर्थातच या मालिकेवर प्रेम करत राहा, आमच्यावर प्रेम करत राहा असाच लोभ असू दे. सगळ्या प्रायोजकांचे सुद्धा मी सांगतेकडे येताना मनापासून आभार मानते आणि पुढच्या भागामध्ये मुलाखतींविषयी जाणून घ्यायला लवकरच भेटूया. धन्यवाद. शारदेची कन्या संपदा लाभे, भाषेची संवादातून प्रकटे वैभव, ग्वाही कीर्तीची. ओघ वाणीचा अमृतमय हा, ओघ वाणीचा अमृतमय हा, सालंकृत प्रतिभा. सुसंवादिनी सुमंगला तू.